नमस्कार. कधी विचार केलाय का की मनात आलेली कोणतीही कल्पना फक्त काही शब्दांतून एका प्रोफेशनल दिसणाऱ्या चित्रात बदलता येईल? हो, आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत, लिओनार्डो AI. चला तर मग पाहूया हे आपल्या क्रिएटिव्हिटीला कसं एका वेगळ्याच लेव्हलवर घेऊन जाऊ शकतं. तर मग हे लिओनार्डो AI आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे एक असं प्रगत AI टूल आहे जे आपल्या शब्दांना प्रोफेशनल दिसणाऱ्या चित्रांमध्ये बदलतं. आणि गंमत म्हणजे याचा फोकस फक्त चित्र बनवण्यावर नाहीये, तर ते चित्र कलात्मक आणि अगदी आपल्या गरजेनुसार परफेक्ट बनवण्यावर आहे. अच्छा, मग याचा वापर नक्की कुठे कुठे होतो? अरे वा, विचार करा, गेमिंगसाठी नवीन कॅरेक्टर्स आणि त्यांचं जग तयार करायचंय, होऊन जाईल. मार्केटिंगसाठी एकदम आकर्षक पोस्टर्स बनवायचे आहेत, तेही शक्य आहे. किंवा मग आपल्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी काहीतरी भन्नाट क्रिएटिव्ह डिझाईन हवंय, त्यासाठीही हे आहेच. म्हणजे खरं तर लिओनार्डो AI अनेक प्रोफेशनल फील्ड्समध्ये अक्षरशः क्रांती घडवतंय. बरं, आता एक प्रश्न मनात येतो की बाजारात तर अनेक इमेज जनरेटर्स आहेत, मग हे लिओनार्डो AI वेगळं कसं? हाच तो मुद्दा आहे. यात असा काय प्रोफेशनल फरक आहे जो याला इतकं खास बनवतो? चला बघूया. आणि फरक ना अगदी डोळ्यासमोर आहे. बघा, जिथे साधी टूल्स आपल्याला मर्यादित पर्याय देतात आणि रिझल्ट्स पण कसेही येतात, तेथे लिओनार्डो AI आपल्या कलाकृतीवर पूर्ण कंट्रोल देतं. म्हणजे स्टाईल कशी हवी, चित्रांमध्ये एकसारखेपणा कसा राखायचा, अगदी लहान-सहान डिटेल्स सगळं काही आपल्या हातात असतं. आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस एक प्रोफेशनल रिझल्ट मिळवणं शक्य होतं. बोलणं तर खूप झालं, आता प्रत्यक्ष बघूया का? चला पाहूया की कसा एक साधा टेक्स्ट प्रॉम्प्ट एका जबरदस्त कलाकृतीत बदलू शकतो. आपण याची ताकद एका खऱ्या उदाहरणातूनच अनुभवूया. समजा आपण एक प्रॉम्प्ट तयार केला. प्रॉम्प्ट असा आहे, एक भविष्यवेधी भारतीय वर्गखोली जिथे AI रोबोट्स विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. चित्र एकदम अल्ट्रा रिअलिस्टिक हवंय, सिनेमॅटिक लाइटिंग, हाय डिटेल आणि प्रोफेशनल डिजिटल आर्ट. आता इथे बघा, आपण फक्त विषय नाही सांगितला, तर लाइटिंग कसं हवं, स्टाईल कोणती हवी आणि क्वालिटी कशी पाहिजे हे सगळं सांगितलंय. आता बघूया हे टूल एवढ्या सगळ्या डिटेल्सचं काय करतं. आणि या प्रॉम्प्टमधून जे समोर येतं ना, ते खरंच थक्क करणारं आहे. कल्पना करा, एक फ्युचरिस्टिक चमकदार क्लासरूम, रोबोटिक शिक्षक मुलांशी बोलतायत, खिडकीतून येणारा तो सिनेमॅटिक प्रकाश आणि प्रत्येक डिटेल अगदी स्पष्ट दिसतोय. हीच तर आहे लिओनार्डो AIची खरी ताकद. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की एका चांगल्या डिटेल प्रॉम्प्टमधून किती भारी रिझल्ट मिळू शकतो. मग प्रश्न असा आहे की ह्या टूलची खरी शक्ती अनलॉक करण्याची चावी काय आहे? ती आहे एक प्रभावी प्रॉम्प्ट लिहिण्याची कला. चला तर मग ही कला कशी शिकायची ते पाहूया. एका उत्तम प्रॉम्प्टसाठी ना हा 6 स्टेपचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सोपा आहे. स्टेप 1 विषय, स्टेप 2 स्टाईल, स्टेप 3 डिटेल लेवल, स्टेप 4 लाइटिंग, स्टेप 5 मूड आणि शेवटची स्टेप 6 क्वालिटी. या क्रमाने जर विचार केला ना, तर तयार होणारे चित्र फक्त चित्र राहत नाही, तर ते एक कथा सांगायला लागतं. ह्या टूलमध्ये ना खूपच पॉवरफुल फीचर्स आहेत. हाय रेझोल्यूशन इमेज मिळतात, इमेज टू इमेज एडिटिंग करता येतं. पण एक फीचर आहे जे खरंच गेम चेंजर आहे, ते म्हणजे कन्सिस्टंट कॅरेक्टर जनरेशन. विचार करा, एखाद्या कॉमिक बुक्ससाठी किंवा गेमसाठी एकाच कॅरेक्टरला वेगवेगळ्या सीन्समध्ये तसंच म्हणजे कन्सिस्टंट ठेवणं किती सोपं होईल. मग काय, तयार आहात हे टूल वापरण्यासाठी? चला तर मग या क्रिएटिव्ह AIच्या जगात आपलं पहिलं पाऊल कसं टाकायचं यावर थोडं बोलूया. आणि हो, सुरुवातीला अजिबात घाबरून जायचं नाहीये. अगदी सोप्या प्रॉम्प्ट्सने सुरुवात करा. त्यात आधीपासूनच काही तयार मॉडेल्स आणि स्टाईल्स आहेत, त्या वापरून बघा. आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्या प्रॉम्प्ट्समध्ये बदल करत प्रयोग करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे प्रॉम्प्ट्स चांगले रिझल्ट्स देतील ना, ते सेव्ह करायला विसरू नका. आता प्रश्न येतो की हे टूल नक्की कोणासाठी आहे? खरं सांगू, कोणत्याही क्रिएटिव्ह माणसासाठी. म्हणजे बघा, गेम डेव्हलपर्स असतील तर ते कॅरेक्टर्स आणि बॅकग्राऊंड्स बनवू शकतात. कंटेंट क्रिएटर्सना तर यूट्यूबसाठी आकर्षक थंबनेल्स बनवता येतात. डिझायनर्स लोगो आणि पोस्टर्सच्या आयडियाज तयार करू शकतात. आणि मार्केटर्सना प्रोडक्ट डिझाईनचे मॉकअप्स बनवता येतात. म्हणजे शक्यतांना काही सीमाच नाही. आणि हे वापरायचं कसं? एकदम सोपं आहे. फक्त leonardo.ai ह्या वेबसाईटवर जायचं. हे कोणत्याही ब्राउझरवर चालतं. आणि हो, यात फ्री आणि पेड दोन्ही प्लॅन्स आहेत. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? तर तो हा की लिओनार्डो AI हे फक्त चित्र बनवणारं एक साधं टूल नाहीये, तर ते व्यावसायिक दर्जाची कलाकृती घडवणारं एक साधन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या हातात पूर्ण क्रिएटिव्ह कंट्रोल देतं. आणि खरं तर हाच कंट्रोल या साधनाला इतरांपेक्षा खूप वेगळं बनवतो. तर मग आता प्रश्न फक्त एकच उरतो,
आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून सर्वात आधी आपण काय तयार करणार